इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 1 पाठ 12 छोटे आजार घरगुती उपचार. पाठ 12 छोटे आजार घरगुती उपचार. सांगा पाहू. पुढील चित्रे नीट पहा आणि चित्राखाली प्रश्नाची उत्तरे द्या. या मुलाच्या हाताला प्लास्टर कशासाठी घातले असेल? प्लास्टर घालण्याचे काम घरी करता आले असते का? या मुलीला डॉक्टरकडे कशासाठी आणले असेल? आजारपण. आपली प्रकृती चांगली असते तेव्हा आपल्याला वेळेच्या वेळी भूक लागते. आपण रात्री व्यवस्थित झोपतो. पचनक्रियेत तक्रार नसते. मुख्य म्हणजे सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटते. छोटी छोटी कामे केली तरी थकवा वाटत नाही. पण काही कारणाने आपण कधीतरी आजारी पडू शकतो. सकुने एक दिवस थंडगार आईस्क्रीम खाल्ले. दुसऱ्या दिवशी तिला घसा दुखत होता. तिला घास घेताना त्रास होत होता. मधून ती खोकतही होती. आईने 2 दिवस सकाळी आणि शाळेतून आल्यावर तिला मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करायला लावल्या. तिसऱ्या दिवशी सकुना पुन्हा खडबडीत बरी झाली. सकुचा हा आजार छोटा होता. लवकर बरा झाला. त्यानंतर 15 दिवसांनी सकुची ताई आजारी पडली. तिला ताप येऊ लागला. डोळे पिवळसर दिसत होते. तिला अन्न ते अगदी नकोसे झाले. आईने तिला लगेच दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितले की ताईला कावीळ झालेली आहे. डॉक्टरांनी ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले. तेल, तूप, लोणी असे पदार्थ घातलेले बंद पदार्थ न खायचे पथ्य सांगितले. ताईचा हा आजार चटकन बरा होणार नव्हता. योग्य की अयोग्य. श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होते. त्यावेळी श्रीपतीला साप चावला. चावल्यानंतर साप लगेच ओरडत निघून गेला. दोघांनाही साप नीट पाहिलाही नाही. पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. त्याने मोठ्याने आरडाओरड केला. आजूबाजूचे लोक धावून गेले. तारा म्हणत होती श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी न्यावे हवे. सापाच्या विषावर उतारा असणारे इंजेक्शन तिथल्या सरकारी अस्पतालात मिळते. ते श्रीपतीला द्यायला हवे. ताराच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. लोकांनी घाईघाईने बैलगाडी जोडली. श्रीपतीला गाडीत घातले. तातडीने गावातल्या देवाळात आणले. गावाच्या मांत्रिकाला बोलवले. मांत्रिकाने श्रीपतीला लिंबाच्या पाल्यावर झोपवले. मांत्रिक विष उतरण्याचा मंत्र म्हणू लागला. तुम्हाला काय वाटते? सापाचे विष मंत्राने उतरेल ते का? आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणले. हे चुकीचे आहे की बरोबर आहे? तुम्हाला श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले असते की सरकारी इस्पितळाकडे? श्रीपतीला नंतर बरे वाटेल म्हणून मंत्र्याने विष उतरवले म्हणून बरे वाटले असे का? की साप बिनविषारीचा होता आणि श्रेय मांत्रिकाला मिळाले. घरगुती उपचार. चटकन बरे होणारे आजार असतील तर घरगुती उपचाराने बरे होऊ शकतात. सकुच्या आईने तिला गरम पाण्याच्या गुळण्या करायला लावल्या. तिचा दुखणारा घसा 2 दिवसात बरा झाला आहे ते तुमच्या लक्षात आहे. घरामध्ये अनुभवी वडीलधारी लोक असतात. ते कधी असे घरगुती उपाय सुचवतात. सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफा घेतात. छाती शेकतात. ताप आला तर अपचन झाले असेल, उलट्या होत असतील तर अशा व्यक्तींना जेवणाचा आग्रह करू नये. फार तर लिंबाच्या थंडगार सरबत द्यावे. दुसऱ्या दिवशी दही भात खायला द्यावे. कुणालाही कापले किंवा खरचले किंवा छोटीशी जखम झाली तर जखमेची जखम स्वच्छ पाण्याने धुवावी व ती कोरडी करून त्यावर आयोडीन लावावे. त्यावर स्वच्छ कापूस ठेवून जखम बांधून ठेवावी. आजार छोटा वाटला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष मात्र कधीही करू नये. घरगुती उपचाराचा मर्यादा असतात हे पक्के लक्षात ठेवावे. 2 दिवसात बरे वाटले नाही आणि आजार आवला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे उत्तम आहे. पोटात घ्यावयाचे कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे उचित नसते. समाजाला योग्य सेवा पुरवणारी माणसे. समाजाला आरोग्याची काळजी घेणाऱ्या व आजारांना उपचार देणाऱ्या सेवेला आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा म्हणतात. मोठमोठ्या गावात डॉक्टरांचे दवाखाने किंवा इस्पितळे असतात. पण बहुतांश शहरामध्ये आणि ग्रामीण भागात हे शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालय असतात. आजारी व्यक्तींना तरी सवलतीच्या दरात उपचार मिळतो. मोठमोठ्या शहरांमध्ये देखील नगरपालिका हे वैद्यकीय उपचार देणारे रुग्णालय चालवतात. आपण काय शिकलो? काही आजार लवकर बरे होतात तर काही आजार झटकन बरे न होणारे असतात. छोटे आजार घरगुती उपचाराने बरे होऊ शकतात.
घरातील अनुभवी वडीलधाऱ्या व्यक्तींना असे घरगुती उपाय माहीत असतात. सर्दीमध्ये गरम पाण्याचा वाफा घेतात, छाती शेकतात, उलट्या होत असतील तर लिंबाचा सरबत देतात. हे नेहमी लक्षात ठेवा. मंत्र, तंत्र, अंगारे, दुपारे, खंडे, दोरे यांचा आजार बरे होत नसतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व यापुढील पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.